अंगात भूतं घुसलेली लोकं तुम्ही कधी बघितले किंवा ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहेत का? गुरुचरित्र जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवाल. तर दत्तात्रय महाराजांनी जेव्हा मानव रूपात अवतार घेतला होता ना, तेव्हा त्यांनी ह्या क्षेत्राचं खूप सारं महत्त्व सांगितलं होतं. म्हणजे हे जागृत तीर्थक्षेत्र असून इथे ना भीमा, अमरजा आणि सरस्वती ह्या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणेच ना, ह्या त्रिवेणी संगमात श्रद्धेने स्नान केल्यास जन्मजन्मीची पापे धुतली जातात, मन शुद्ध होते आणि आयुष्यातल्या नकारात्मक शक्ती दूर होती. ज्या व्यक्तींना भूत, प्रेत, बाधा, ग्रहदोष, मनाची अस्वस्थता किंवा कोणतीही अडचण असेल त्यासाठी ह्या संगमात स्नान करून श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्यास त्याचे निवारण होते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. आणि त्यानंतर अजूनही ते दत्त महाराजांच्या पाऊलखुणा दिसल्या जातात किंवा खूप सारे ह्या गाणगापुरामध्ये अनुभव येतात लोकांना. आणि त्याच्यानंतर ना महाराज जेव्हा ह्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करायचे आणि त्याच्यानंतर औदुंबरा वृक्षाखाली यायचे, ते औदुंबराचं वृक्षही अजून तिथे तसंच आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांचा अवतार संपवला तेव्हा त्यांच्या पादुका त्यांनी ह्या मठामध्ये ठेवलेल्या आहे, की तिथे पण दर्शन घेण्यासाठी खूप सारी गर्दी असते. आणि बऱ्याच वेळा गाणगापूरमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे की तिथे जवळच कल्लेश्वराचं मंदिर आहे, की जिथे महाराजांनी त्यांचा अवतार संपवला होता. तुम्ही जर कधी गाणगापूरला गेला ना तर तिथे जायला अजिबात तुम्ही कधी गाणगापूरला गेलायत का आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय का? मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.